एका कंपनीचा मालक म्हणतो, आम्ही तर हे खायचं तेल म्हणून विकतोय. मग ते लोकांनी ठरवायचं ते खायचंय, अंगाला लावायचंय का डोक्याला केसाला लावायचंय का कुठे लावायचंय, हे त्यांनी ठरवायचं. पण आम्ही तर खायचं तेल विकतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आजचा सुद्धा विषय हा खूप जबरदस्त होणार आहे की जे आपण गेली 40, 45, 50 वर्ष ह्या बनवाबनवीमध्ये आपण तो प्रकार पाहतोय. तो आज आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तर खूप जबरदस्त विषय. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की पॅराशूट ऑइल आणि अशी ही बनवाबनवी. जसा मराठी चित्रपट आला होता अशी ही बनवाबनवी, तशी ही पॅराशूट जी तेल आहे, कोकोनट ऑइल, त्याची काय बनवाबनवी आहे, तर आपण ते आज पाहणार आहोत. आपण सर्रास बघा, लहानपणापासून पाहत आलेलो आहोत की आपण हे जे तेल आहे कोकोनट ऑइल, हे आपण डोक्याला लावतो. हे सगळ्यांना माहिती आहे. आता मित्रांनो, तुम्ही एक छोटीशी गंमत बघा. पॅराशूटची बॉटल पण तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, ही आहे पॅराशूटची बॉटल. आता याच्यावर कुठेही लिहिलेलं नाहीये हेअर ऑइल म्हणून. काय, याच्यावर कुठेही लिहिलेलं नाही हेअर ऑइल आहे म्हणून हे, किंवा डोक्याला लावा म्हणून हे. तर इथे एक तुम्हाला हिरवा डॉट दिसत असेल, हा म्हणजे व्हेज ऑइल आहे. आणि रेड असेल तर व्हेज आणि नॉनव्हेज. रेड म्हणजे नॉनव्हेज. तर हे ऑइल व्हेज आहे. तर हे बनवलेलं आहे शुद्ध नारळापासून. आता ते पाहूच आपण की त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने शुद्ध तेल ओळखायचं किंवा त्याचे तोटे काय. तर ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली. ही जी कंपनी आहे ही मॅरिको कंपनीने बनवलेलं ऑइल आहे. ह्या कंपनीचे मालक आहेत हर्ष मारीवाल. 1971 मध्ये त्यांची बॉम्बे ऑइल म्हणून मुंबईला ही कंपनी होती. त्यावेळेस त्यांनी हे प्रोडक्शन चालू केलं. आता हे चालू करत असताना त्यांनी अगोदर काय केलं की हे पत्र्याच्या डब्यामध्ये आणलं. तुम्हाला पत्र्याचा डबा दाखवतो मी. हे पहा, सुरुवातीला असं तेल यायचं, तर हे झाकण काढून त्यातून तेल घेऊन डोक्याला लावायचं. हे लोकांना काही पटलं नाही. त्याच्यामुळे लोक ह्याला एवढी अट्रॅक्ट होत नव्हती. त्याच्यामुळे मारीवालने ठरवलं की याला काहीतरी अट्रॅक्ट असं पॅकिंग करायचं आणि मार्केटमध्ये घेऊन जायचं. हे आहेत हर्ष मारीवाल. आज यांचा जगात भारतात श्रीमंतीच्या बाबतीत यांचा 34वा क्रमांक आहे. कारण या तेलामध्ये त्यांनी खूप म्हणजे कायद्याच्या विरोधात न जाता कशा पद्धतीने मार्केटिंग केले ते आपण पाहणार आहोत. किंवा कशा पद्धतीने हे खोबऱ्याचं तेल लोकांना डोक्याला लावायला केलेलं आहे. तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की कुठली तरी ऑइल कंपनी ही प्लास्टिकमध्ये म्हणजे प्लास्टिकमध्ये पॅकिंग करून ड्रम वगैरे असं काही विकत आहे. त्यावेळेस त्यांनी तोही प्रयत्न केला. परंतु त्यावेळेस काय झालं की ती उंदरं त्रास देऊ लागली. एकतर त्याच्यामध्ये तेल आणि दुसरी गोष्ट ते प्लास्टिक ते कुरतडायला लागले. तर मग त्यांनी काय केलं की ही जी बॉटल आहे आपली, ही बॉटल बघा, हिला असं गोल असा राऊंड शेप दिलेला आहे. ही उंदरांच्या दातामध्ये अशी बसत नाही. त्याच्यामुळं ह्या बाटलीचा, पॅराशूटच्या ह्या बाटलीचा जन्म झाला. आणि ही बॉटल मार्केटमध्ये विकण्यासाठी आली आणि जबरदस्त मोठ्या प्रमाणात चालली. याचं जे मार्केटिंग आहे हे 24 देशामध्ये आहे. त्याच्यात सगळ्यात जास्त याचा खप जो आहे तो बांगलादेशात आहे. आणि आजही म्हणजे जे साऊथचा जो भाग आहे आपल्या भारतामधला, कर्नाटक म्हणा किंवा तिकडे केरळ वगैरे ह्या साईडला, हे तेल खाण्यासाठीच वापरतात. म्हणजे 20% लोक याचा वापर खाण्यासाठी करतात. आणि याच्यावरती असं काही नमूद केलेलं नाही की म्हणजे हे खाण्यासाठीच तेल विकलं जातं. हे केसाला सौंदर्य प्रसाधनासाठी विकलं जात नाही. कारण खाद्यतेलावरती हा टॅक्स कमी असतो. बघा, म्हणजे मारीवालचं डोकं कसं आहे की खाद्यतेलावरती टॅक्स कमी आहे म्हणून याच्यावरती मेन्शन केलेलं नाही की हे हेअर ऑइल आहे म्हणून. किंवा तुम्ही जर जाहिरातीत पाहिलं असेल, टीव्हीच्या जाहिरातीत वगैरे जर तुम्ही पाहत असाल, तर तुम्हाला कधीही हे पॅराशूटचं तेल डोक्याला लावलेलं दिसणार नाही. ती बॉटल हातातच दिसणार आहे. म्हणजे बघा तुम्ही, जनतेच्या डोळ्यात कशी धूळफेक कायद्यात न सापडता करून त्याचा धंदा मोठा केला आहे मारीवालने. आणि टॉपच्या श्रीमंत 34 लोकांमध्ये जाऊन जागा मिळवली. त्यांनी दुसरी पण उत्पादनं काढली. जॅस्मिन जसं हेअर ऑइल काढलं पॅराशूटचं, बिलकुल मार्केटमध्ये चाललं नाही. काही सौंदर्य प्रसाधने काढली, काही क्रीम काढल्या, त्या बिलकुल फक्त मार्केटिंग पुरत्याच मार्केटमध्ये होत्या. त्या मार्केटमध्ये चाललेल्या नाही. किंबहुना तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो मी की हे पाठीमागचे तुम्ही कुठलाही नंबरचा चष्मा घालून वाचू शकता काय? हे तुम्ही वाचू शकत नाही, असं ते बारीक बनवलेलं आहे.
मित्रांनो, आपण हे तेल याची म्हणजे क्वालिटी कशी ओळखायची की हे जेन्युइन आहे म्हणून, तर ते पण आपण आता पाहणार आहोत. परंतु तुमच्या लक्षात आलं का, ही जी संकल्पना ही खाण्याचं तेल आजही 80% लोक ही डोक्याला लावतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, डोकं त्याचे तोटे पण काय होतात की डोकं चिकट असं जड जड होतं. त्याच्यानंतर किती वेळा शॅम्पू करा ते लवकर निघत नाही. आणि थंडीत जर तुम्ही लावत असाल तर जास्तीत त्याचा वापर केल्यामुळं कोंडा पण डोक्यामध्ये होतो. म्हणजे या बऱ्याच गोष्टी तेलाच्या पण आहेत. तर आता हे कसं ओळखायचं म्हणजे ओरिजिनल आहे म्हणून, ते पण आपण पाहूया. नारळ हे जे तेल आहे एका ग्लासात घ्यायचंय आणि जिथे समजा एसी आहे 25°C तिथं ठेवायचंय. ते जर पूर्ण गोठलं आणि पांढरं असेल तर समजायचं की हे जुनून आहे, ओरिजिनल आहे, कोकोनट ऑइल. तर दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये जर काही पातळ राहिलं आणि काही गोठलं तर समजायचं की ह्याच्यामध्ये कुठलं तरी मिनरल ऑइल. कारण मिनरल ऑइल काय का मिक्स करतात, तर ते तेल गोठू नये म्हणून, उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये गोठू नये म्हणून त्याच्यामध्ये मिनरल तेलाचा वापर करतात. तर आपल्याला लगेच लक्षात येतं जर थोडंसं ते पातळ राहिलं समजा यात मिनरल ऑइल आहे. आता दुसरी गोष्ट सुगंधी चाचणी, म्हणजे हे जर तेल आहे हे तुम्ही जर उघडलं त्याचा हलकासा नारळाचा वास येतो आणि नैसर्गिक वास येतो. असा उग्र वास किंवा श्वासिक वास आला तर त्यात समजायचं की याच्यामध्ये काहीतरी भेसळ आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही याच्यात पाण्याची चाचणी करू शकता. तुम्ही जर हे तेल पाण्यावरती टाकलं तर ते तरंगलं पाहिजे. ते जर मिक्स झालं किंवा खाली गेलं तर समजायचं याच्यामध्ये कुठलं तरी ऑइल मिक्स आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही याची अग्नीची म्हणजे टेस्ट करू शकता की हे खोबऱ्याचं तेल एखाद्या कापसावरती घ्यायचं आणि त्याला पेटवायचे. त्याला पेटवल्यानंतर असं जास्त धूर निघत नाही आणि ते व्यवस्थित जळतं. पण जर जास्त काळा धूर निघला त्याच्यातून तर समजायचं की त्याच्यामध्ये दुसरं कुठलं तरी ऑइल हे मिक्स आहे आणि हे ओरिजिनल नाही. तर बघा मित्रांनो, ह्या ऑइलची गंमत आज सगळ्यात म्हणजे घरोघरामध्ये ही निळी वाटली जाऊन पोचलेली आहे. माणसं डोळे झाकून 80% लोक नाही 100% लोकांच्या घरात तुम्हाला खोबऱ्याच्या तेलाची बाटली दिसेल. हिचं मार्केटिंग, त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जे हर्ष मारीवाला आहेत यांचं म्हणणं आहे की आम्ही हे खाद्यतेल म्हणून विकतो. आज सुद्धा तेलावरती GST सर्वात कमी आहे, कारण ते रोज दैनंदिन जीवनात लागणार आहे. त्याच्यामुळं जो सौंदर्याची जी प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये टॅक्स जास्त आहे, पण जे खाद्यतेलामध्ये आहेत त्याच्यामध्ये मात्र टॅक्स खूप कमी आहे. म्हणून हे अजूनही खाद्यतेल म्हणूनच विकलं जातं, परंतु सर्रास याचा वापर आपण डोक्याला लावण्यासाठी करतो. तर म्हणजे बघा तुम्ही, जवळजवळ 1971ला हे जी कंपनी सुरू झाली, म्हणजे जवळजवळ 29 आणि 20 म्हणजे जवळजवळ 50 वर्ष झाली. बऱ्याच लोकांना माहित नाही की हे खोबऱ्याचं तेल हे डोक्याचं तेल नसून खायचं तेल आहे. सर्रास लोक डोक्याला लावतात. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात तर नाहीच नाही, UP बिहार इकडे म्हणजे बऱ्याच राज्यामध्ये ह्याचा वापर हा भाजीसाठी करत नाही. आपण याच्यामध्ये खोबरं टाकतो पण हे खोबऱ्याचं तेल आहे. पण बऱ्याच ठिकाणी लोक हे तेल वापरतात, परंतु हे तेल डोक्याला लावण्याचं नसून हे फक्त कंपनी सांगते की आम्ही हे खाद्यतेल म्हणून विकत आहोत. आजही तुम्ही टीव्हीला सुद्धा ऍड वगैरे पाहू शकता. म्हणजे लोकांना कशी बनवाबनवी करून या माणसाने आज भरमसाठ माया गोळा केली. त्याच्यावर कुठेही बघा तुम्ही, तुमच्या घरात बॉटल असेल तुम्ही घेऊन बघा, त्याच्यावर ते पाठीमागे जरी लिहिलेलं असेल ते बारीक ह्याच्यामध्ये, तरी तुम्ही चष्मा भिंग लावून पहा, त्याच्यावर कुठेही हेअर ऑइलचा म्हणून उल्लेख केलेला नाही. मग आता तुम्ही ठरवा मित्रांनो, आपण किती वर्ष येण्यात निघलेलो आहोत. त्या हर्ष मारेवालने जबरदस्त पैसा याच्यातून उभा केला, पण कधी हे लोकांना कळून दिलं नाही की हे खाद्यतेल आहे, डोक्याला लावायचं तेल नाहीये म्हणून. आज सुद्धा त्यांच्या साईटवर गेल्यावर कुठंतरी दिसतं की बॉ स्किनला लावा, स्किन मऊ होते, केसांना लावा, असं तसं. आता ते थोडंसं हे करतायत, परंतु टोटली हे खाद्यतेल म्हणून मार्केटमध्ये विकलं जाते. अशा या तेलाचा पर्दाफाश आज आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्या यूट्यूबचे जे फॅमिलीचे जे मेंबर आहेत त्या मेंबरला आपण नेहमीच या ठिकाणी सावधान करत असतो, किंवा फायदेशीर किंवा कायदेशीर किंवा अशी माहिती आपण त्यांच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो. म्हणून मी सांगतो की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.